नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आज कॅमेऱ्याला एका नवीन अँगलला लावलं आहे। उजवीकडच्या आरशात तुम्हाला दिसत असेल बघा, गळ्यात हे लावून त्याला कॅमेरा माउंट केला आहे। नवीन अँगल कसं काय निघतोय व्हिडिओ शूटिंग वाईमध्ये फेरफटका मारून आपण बघतोय। चला, वाईचा विकास कित्येक वर्ष मागं पडला आहे। आता आमदारांना मंत्रिपद मिळाले। जिल्ह्याला 4 मंत्री, कॅबिनेट मंत्री आणि दोन्ही सत्ता एकाच पक्षाकडे आहेत। तर आता वाईचा आणि साताऱ्याचा विकास व्हायला हरकत नसावी। बावधन नाक्यापासून खरं तर रिंग रोड तरी झाला पाहिजे आणि बावधन नाक्यावर उड्डाणपूल होऊन गावात जाणारा रस्ता वेगळा आणि पाचगणी महाबळेश्वरकडे जाणारा रस्ता वेगळा असं काहीतरी केलं पाहिजे। सिग्नल तर वाईत कुठंच दिसत नाहीत। आता गाड्या किती वाढल्यात आणि तरीसुद्धा सिग्नल नाहीत। रविवारी पाचगणी महाबळेश्वरच्या पर्यटकांची खूप गर्दी ह्या रस्त्याला असते, पण कुठं सिग्नल नाही, कुठं काय नाही, उड्डाणपूल नाही, रस्ता रुंदीकरण नाही। पुणे, नाशिक तर एकदमच मोठे झालेत, पण आपल्या सातारा, निदान धुळे, जळगाव, सांगली, कोल्हापूर एवढा तरी व्हायला पाहिजे। आणि कोकणातलं चिपळूणसुद्धा वाईपेक्षा मोठं आहे। कोकण मागास म्हणतात, पण ते वाईच आपलं मागास आहे का काय कळेना। हा बघा बावधन नाका, इथं अपघाताची भीती खूप आहे, पण काय 2-4 माणसं मेल्यावरच काहीतरी सुधारणा करण्यात येईल का? केंद्रात आणि राज्यात युतीचं सरकार आहे, तेव्हा आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं लवकरात लवकर बसवला जावा। वाई आपलं विकसित कधी होणार? किमान कराड एवढे तरी चिपळूण, रत्नागिरी किंवा असं
एवढं तरी झालं पाहिजे. शिरवळ खंडाळा सुधारते. वाईचं काय, वाई पाचगणी महाबळेश्वर पर्यटनाचं काय, तिकडं लोणावळा आणि खंडाळा जोरात सुधारणा झालेली आहे. या रस्त्याला एवढी गर्दी असते की इकडच्या लोकांना ती पलीकडच्या बाजूला जायला किती वेळ लागतो, तर इथं एखादा स्कायवॉक व्हावा. वाईमध्ये बाजारपेठेत एवढे रस्ते अरुंद आहेत की चालणं, गाड्या नेणं मुश्किल होतं. गाडी लावायला तर पार्किंगला कुठं जागा नाही, जिथं दिसेल जागा तिथं गाडी लावायला लागते. वाईतले काही बँका, शाळा खरं तर गावाच्या बाहेर घेतल्या पाहिजेत. पूर्वी बँक एक अर्बन बाहेर जाणार होती, पण लोकांनी विरोध केला त्याला. हे बघा कशा गाड्या लागलेल्या आहेत, जागाच नाही उरणार काही दिवसांनी. बऱ्याचशा वाई आता बाहेर वाढली पाहिजे. नवीन पूल रुंद झाला, मोठा झाला, तरी पण गणपतीच्या इथल्या पुलावरची गर्दी काय कमी झाली नाही. त्यासाठी मी तर म्हणतोय साकेवाडीतनं रायवार पेठेकडं अजून एक पूल, मग तो 2 व्हीलरसाठी फक्त झाला तरी चालेल. आणि सिद्धनाथवाडीतनं गंगापुरीकडं 2 व्हीलर येतील एवढं झालं तरी बास झाला. असे 2 पूल अजून झाले पाहिजेत. एक छोटासा तात्पुरता केला होता, तो खरं डागडुजी करून कायमचा केला असता सिद्धनाथवाडीतून मधल्या अलीकडं तरी चाललं असतं. या रस्त्याला इथं खूप ॲक्सिडेंट झाले, तर स्पीड ब्रेकर तरी केला पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.